मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण अशी माहिती मिळणार आहे तुम्हाला. या व्हिडिओत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा. त्याच्याकरता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपल्या चॅनलला ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि कोणाला काही शंका वाटली, काही वाटलं तर जरूर कॉल करा दिलेल्या वेळेत. आणि कमेंटमध्ये काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मार्च महिन्यामध्ये शेवग्याचं नियोजन कसं करायचंय. आपण गेल्या 8 दिवसापूर्वी पण त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. त्याच्यावर बऱ्याच मित्रांना चांगली अशी माहिती मिळाली. त्यांचे कॉलद्वारे आपल्याला ते अंदाज आला त्याचा. पण काही मित्रांचं आता शेड्यूल परत पुढे चालू झालेलं आहे, काहींची आत्ताची सेटिंग होती. तर अशा मित्रांकरता पण आपला आजचा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यात मित्रांनो काय झालं, बरेच जे युवा पिढी आपली मित्रांनो जी शेतीमध्ये आता उतरलेली, कारण काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मित्रांना अशा नोकऱ्या नाही, भरपूर शिक्षण झालेले, काही मित्र BSc ॲग्री झालेले, त्याच्या पुढे शिकलेले, काही अजून त्याच्यापेक्षा चांगल्या डिग्र्या घेतलेल्या आहे. पण मित्रांना नोकऱ्या नसल्यामुळे ते शेतीकडे वळत आहे. मित्रांनो, काही अडचण नाही, शेती काही चांगलीच आहे, शेती वाईट नाही. कारण या शेतीतूनच आपल्याला सगळं उत्पन्न मिळणार आहे. आणि उद्या एखादा इंजिनियर झाला तर तो काही शेतीत जे पिकते ते काही ते कॅम्प्युटर मधून तयार करू शकत नाही, असं तर माझं म्हणणं राहील. ठीक आहे, आपल्याला तो विषय घ्यायचा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर जाऊ. तर आपलं आता शेवगा शेतीचं जे नियोजन करता, आता बघू शकता बागेमध्ये मी कॅमेरा घेऊन जातोय. तर आज बागेवर असं फुल असं लोड आहे. प्रत्येक मित्राच्या बागेवर लोड आहे आज. अक्षरशः उन्हाच्या भरी जी वाळूट येते आपण म्हणतो, मोठा गारका घालून जे वारं येतं, त्या वाऱ्यानं भरपूर अशा फाट्या तुटताय. त्याला आता काही करू शकत नाही, कारण इतक्या फाट्या झालेल्या मित्रांनो, झाडाला फुटवे पण भरपूर निघाले. आणि पूर्ण झाडं लोडवर आहे. प्रत्येक झाडाला आज काही झालं तर 25 ते 30 किलो माल लागलेला आहे. आणि वाऱ्याच्या झुळकीनं ते झाडं मोडत आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही थोडा काठीचा आधार देऊ शकता. अशा प्रकारे नियोजन करायचं काहींना ज्यांच्या जास्त फाट्या आलेल्या आपल्या पण बागेत. पण आम्ही काठीचा आधार दिला नाही, कारण आपला जो स्टंप आहे आपण धरतानाच मित्रांनो जाड फाटीलाच माल धरतो. जी कुमकुवत फाटी असते आपण त्यावेळेस प्रत्येकाला सांगत असतो, ज्या कुमकुवत फाट्या त्या काढून टाका, म्हणजे पुढे माल लागल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जे नियोजन करायचंय. तर मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवायचं. भरपूर असं ऊन आहे. या उन्हामध्ये शेवग्याला तुम्ही आता एवढा झाडावर लोड असताना 15 ते 20 किलो झाडावर माल असताना तुम्हाला झाडाला, म्हणजे आपल्या झाडाला आता 2 नळ्या इनलाईन आहे दोन्ही बाजूला. झाडापासून आपण 1.5 फूट बाजूला खोडापासून नळी घेतलेली बघू शकता आपण तुम्ही. आणि आता पाणी पण चालू केलेलं आहे. आणि आपण दर 3 दिवसाला याला कमीत कमी 4 तास पाणी देतोय. आणि गरजेचं आहे ते पाणी दिलं तरच तुमच्या शेंगाला क्वालिटी राहणार आहे. कारण या दिवसात काय होतं, हे बघा बघू शकता आता माझ्या हातात जी शेंग आहे, ही शेंग कमीत कमी 2.5 फुटाची. आणि आपल्या शेवग्याची या जातीचं वैशिष्ट्य मित्रांनो, ODC प्लस व्हरायटीचं, या शेंगा आपल्या घोसात येणार. आणि या झाडाला पाण्याचा ताण बसला तरी तुम्हाला क्वालिटी तुमची सरकणार नाही. जे बऱ्याच मित्रांचं म्हणणं आलं, बाबा आम्ही दुसरी कुंभी घेतलेली, समजा आपल्याला काय अडचण नाही, कोणा घ्या, पण मनी शेंगा सोडताय. झाडाला माल लागला पण पूर्ण झाडाची क्वालिटी गेली, पूर्ण मनी दिसताय. अशा प्रकारे व्हायला नको मित्रांनो. शेंग ही तुम्हाला गोल गरगरीत दिसली पाहिजे. तुम्हाला त्याच शेंगाचे पैसे, कलरचे पैसे, किती पण खराब वातावरण असलं तर सेटिंग झाली पाहिजे. तर अशा करता आपल्याला हे नियोजन करायचं. आता ही शेंग आहे समजा माझ्या हातात. काही मित्रांचे आता फोटो बघितले तर एकदम अशी करंगळी सारखी शेंगाने पण मनी सोडून दिलेलं, तर त्यांना सगळ्यात महत्वाचं पाण्याची अडचण आलेली. तर आता तुम्हाला पाणी वाढवणं गरजेचं आहे. शेवग्याला तुम्ही दर 2 दिवसाला तुमच्या जमिनीचा अंदाज पाहून जा. भारी जमीन असेल तर 4 दिवसाला तुम्ही कमीत कमी 4 तास ड्रिप चालवा. आणि एकच नळी असेल तर 5-6 तास चालवा ड्रिपर असेल तर. आणि इनलाईन असेल तर 4 तास चालवा. आणि ज्यांची मिडियम जमीन आहे, मध्यम जमीन आहे, त्यांनी दर 3 दिवसाला 4-4 तास पाणी द्या. एखाद्या वेळेस खताचा डोस नाही दिला चालेल, पण पाण्याची गरज आहे. कारण जी शेंगाची क्वालिटी, गोलाई, ती महत्वाची, ती आपल्याला मेंटेन ठेवता आली पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला काम करायचंय. कारण शेंगाला क्वालिटी असली तर बाजारभाव नक्कीच तुम्हाला चांगला मिळणार. यावर्षी बाजारभाव पण देवाच्या कृपेने चांगले आपल्याला 50 रुपये किलो, 60 रुपये किलो पर्यंत शेंगा जाते आज. आणि काही मार्केटमध्ये जिथं शेंगाच नाहीये, जिथं शेवग्याची लागवड कमी काही भाग जिल्ह्यांमध्ये, तिथं शेवगा आज पण 70 ते 80 रुपये किलो जातो. आनंदाची गोष्ट मित्रांनो. सर्व मित्रांना पैसे झाले पाहिजे, कारण शेतकऱ्याला फार कष्ट आहे मित्रांनो. उन्हात अनात काम करणे, शेंगा तोडणे, पाण्याची अडचण, लाईटची अडचण, अशी भरपूर समस्या शेतकऱ्यांमागं. तर याच्याकरता आपल्याला हा विचार करायचा आहे. आणि शेवगा शेती आपल्याला यशस्वी करायची आहे. अशा करता तुम्हाला आता पाण्याचं प्रमाण वाढवणे आपल्याला, कारण मार्च महिना लागलेला आहे.
ऊन भरपूर झालेलं आहे. ऊन जवळजवळ आपलं झालेलं आहे 35 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. अजून पण ऊन वाढणार आहे. हवामान खात्याचा जो अंदाज बघितला आपण तो, तर याच्याकरता आपलं हे शेड्यूल बिघडलं नाही. आता समजा हे झाड आहे आपलं, या झाडाला आता शेंड्याला जवळजवळ 15 शेंगा आहे. त्याच्या मागच्या बघू शकता आपण, अशा झाडाला एवढ्या शेंगा, प्रत्येक फाटीला शेंगा. अशामुळे झाडाचं काय होतंय, वारा सुटल्यानंतर फाट्या मोडायची पण जास्त भीती असते. तर त्याला आपण काठीचा आधार द्या, अशा प्रकारे नियोजन करायचं आहे. आणि ड्रीप मधून दर 8 दिवसाला तुम्ही आपली शेंग कशी फुगेल आणि लवकर मार्केटला जाईल हे नियोजन करायचंय. तुम्ही त्याला 04037 वापरू शकता. ती ग्रेड नाही भेटली तर 06020 ग्रेड आहे आपल्याकडं, 05234 ग्रेड आहे. अशा ग्रेड तुम्ही दर 8 दिवसाला 2 ते 3 किलो जास्त द्यायची गरज नाही मित्रांनो, एकराला सांगतोय मी. अशा प्रकारे नियोजन करा. आणि या दिवसात आळीचं प्रमाण जास्त असतं, आळीला पण तुम्ही कंट्रोल करायचंय. आळीला आपण इमामेक्टिन वापरू शकतो. इमामेक्टिन आता उन्हाच्या अशा तडाख्यात आपल्याला इमामेक्टिन फक्त 2.5 ग्रॅम घ्यायचंय पंपाला, जसं आपण पूर्वी 5 ग्रॅम घेत होतो. म्हणजे अजून प्रमाण कमी घ्यायचं, म्हणजे 200 लिटरला तुम्हाला 50 ते 60 ग्रॅम घ्यायचं. अशा प्रकारे नियोजन करा. त्याच्यात एखादं चांगलं बुरशीनाशक घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये एंट्रोकॉल घेऊ शकता किंवा मेटलाइज म्हणून घेऊ शकता. त्याच्यात पण 2 घटक आहे औषधाचे. अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे शेवगा शेतीचं नियोजन करा मित्रांनो. आणि ज्या मित्रांना असं वाटतं बघ शेतीत पैसा मिळत नाही, मित्रांनो नक्कीच मिळणार आहे. फक्त थोडा दम धरा, शेतीला पण चांगले दिवस येणार आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. लवकर तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.